अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपताना करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तुम्ही उपाय म्हणू शकतात, सेवा म्हणू शकतात किंवा क्रिया म्हणू शकतात। रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या नाभीवर हात ठेवून हे काही शब्द म्हणायचे आहेत। या शब्दाने तुमच्या आयुष्यात कितीही अडलेली तुमची कठीण इच्छा असेल, एखादी इच्छा अपूर्ण असेल, असंख्य प्रयत्न करूनही एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, तर अशी कितीही मोठी आणि कठीणातील कठीण इच्छा ही या एका उपायाने पूर्ण होईल। बघा, आपली जी नाभी आहे, जिला आपण बेंब असंही म्हणतो, या नाभीचा संबंध हा ग्रहांशी आहे। आपल्या नाभीचा संबंध हा आपल्या नशिबाशी आहे। आपल्या नाभीचा संबंध हा ब्रह्मांडाशी आहे। आणि याच नाभीवरती जेव्हा तुम्ही हात ठेवून जेव्हा तुम्ही हे काही शब्द म्हणाल किंवा ही एक क्रिया कराल, तेव्हा तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी, अडथळे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये वाईट आहे हे नष्ट होईल। नको जे तुम्हाला हवं आहे ते निघून जाईल आणि जे तुम्हाला हवं आहे हे तुम्हाला या एका क्रियेने मिळून जाईल। खरं तर हा उपाय तुम्हाला सांगण्या अगोदर मी स्वतः सलग 21 दिवस केलेला आहे आणि त्याच्यानंतर मला जो अनुभव आला, त्या अनुभवानंतर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय किंवा ही क्रिया सांगत आहे। बऱ्याच वेळा मला खूप कमेंट्स येतात की ताई, अशी एखादी सेवा सांग, पॉवरफुल सेवा सांग की ती सेवा केल्यानंतर किंवा तो उपाय केल्यानंतर आमची इच्छा पूर्ण होईलच। मी तुम्हाला असंख्य उपाय आणि सेवा सांगत असते। कुठला उपाय कधी कामा येईल किंवा कुठली सेवा कधी लागू पडेल हे खरं तर सांगू शकत नाही। फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने करणे गरजेचे असते, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते। पण आता जी क्रिया किंवा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा 100% पॉवरफुल आहे। बघा, आता आपल्याला हा उपाय रात्री जेव्हा आपण झोपायला जाऊ त्या वेळात करायचा आहे। तुम्ही रात्री 8ला झोपताय, तुम्ही रात्री 9ला झोपताय, कुणी रात्री 12ला झोपतं, कुणी 2ला झोपतं, कितीही वाजता तुम्ही जेव्हा झोपायला जाल त्या वेळात तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। लक्षात ठेवा, हा उपाय केल्यानंतर मोबाईल घ्यायचा नाही, कुणाशी बोलायचं नाही, काहीच नाही। त्यामुळे जे बोलायचं असेल, मोबाईल बघायचं असेल, त्या अगोदरच सगळं करून घ्यायचं, कारण हा उपाय केल्यानंतर शांत झोपायचं आहे। जेव्हा तुम्ही तुमच्या बेडवरती झोपाल, जेव्हा तुम्ही बेडवरती झोपायला जाल, तुम्ही बेडवरती पडाल, त्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिले आपले ही 3 बोटं, अंगठा आणि हे शेवटचं बोट म्हणजे करंगली सोडून हे 3 बोटं जे आहेत, ही 3 बोटं अशी घ्यायची, ही 3 बोटं अशी घ्यायची आणि मग त्याच्यानंतर ही करंगळी आणि अंगठा ही बोटं अशी करून या पद्धतीने हात जोडायचे। पहिले 3 बोटं लावायची, कारण ही 3ही बोटं आपल्या ग्रहांशी निगडीत आहेत। ही 3ही ग्रह नवग्रहांना शांत करणारी आहेत। त्यामुळे 3 बोटं अगोदर आणि त्याच्यानंतर करंगळी, अंगठा या सिच्युएशनला आणल्यानंतर मग या पद्धतीने असे हात जोडायचे। ठीक आहे। त्यानंतर तुम्ही जसे झोपलेले आहात तर तिथे आपल्या नाभीवरती हे 2ही हात असे बरोबर नाभीच्या मध्यभागी ठेवायचे, म्हणजे आपल्या बेंबीवरती बरोबर असे हे 2ही हात जे आहेत हे ठेवायचे। ही जी बोटं आपली वरची आहेत ही ब्रह्मांडाकडे असतील, म्हणजे आकाशाकडे असतील, आणि हा जो खालचा भाग असेल हा आपल्या नाभीवरती असेल। ठीक आहे। यानंतर तुमची जी इच्छा असेल, आता समजा मी ही सेवा किंवा ही क्रिया नोकरीसाठी करत आहे, तर पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला म्हणायचं आहे, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे। 3 वेळा एकच इच्छा। तुम्ही हा उपाय करताय विवाहासाठी, माझा विवाह खूप चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे, माझा विवाह खूप चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे, माझा विवाह खूप चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे। तुम्ही हा उपाय करत आहात कर्जमुक्तीसाठी, माझ्या आयुष्यातील, माझ्या घरातील सर्व कर्जातून मी मुक्त झाले आहे, माझ्या आयुष्यातील, माझ्या घरातील सर्व कर्जातून आज मी मुक्त झाले आहे, माझ्या आयुष्यातील, माझ्या घरातील सर्व कर्जातून आज मी मुक्त झाले आहे। जी इच्छा असेल ती पूर्ण पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर 3 वेळा मोजून 3 वेळा त्याच्यानंतर जे हे हात आहेत हे हात असे घ्यायचे आहेत
अशा पद्धतीने तुम्ही घेतले तरी चालेल आणि हे हात आपल्या नाभीवरती ठेवायचे आणि शांत झोपायचं. आता रात्री झोपेत ते हात हे होऊ शकतात, इकडून तिकडून जाऊ शकतात, चालेल, पण जेव्हा तुम्हाला झोप लागेल झोपाल त्यावेळेस तरी तुम्हाला हे हात असेच नाभीवरती ठेवायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, जेव्हा तुम्हाला जाग येईल, कितीही वाजता, मग ते 4 वाजता उठता, 5 वाजता उठता, 6ला उठता, कोणी 6:30ला, कोणी 7ला उठतं, जेव्हा तुम्ही उठाल उठल्यानंतर पुन्हा सेम हीच क्रिया करायची. पुन्हा 3 बोटं अशी लावायची, करंगळी आणि त्याच्यानंतर अंगठा, सेम हात जोडायचे, पुन्हा नाभीवरती हात ठेवायचे, ब्रह्मांडाकडे बोटं आपली जातील अशा पद्धतीने आपल्या बेंबीवर नाभीवर हात ठेवायचे आणि पुन्हा एकदा आपली जी इच्छा असेल ती इच्छा 3 वेळा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची. ठीक आहे, इतकं करून झालं की त्यानंतर छान असे हात एकमेकांच्या म्हणजे आपल्या हातावरती जसे चोळायचे, सकारात्मकता पसरवायची आणि मग पुढील कामाला सुरुवात करायची. ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा सुरू कराल तिथून कमीत कमी हा उपाय तुम्ही 21 दिवस करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही 41 दिवस करू शकता. बघा, आपली जी नाभी, आपली जी बेंब आहे, हिचा संबंध हा थेट आपल्या नशिबाशी आहे. हिचा संबंध हा थेट आपल्या या माथ्याशी आहे आणि इथे काय आहे तर आपलं नशीब आहे. आपण म्हणतो ना की इथे माझंच नशीब का खोटं आहे, म्हणजे जेव्हा वाईट होतं तेव्हा म्हणतो माझ्याच नशिबात का खोटं आहे, माझ्याच इथे काय असं लिहिलं आहे, आपण म्हणतो ना, कारण हा जो माथा आहे ना इथे आपलं नशीब लिहिलेलं आहे आणि या बेंबेचा थेट संबंध हा आपल्या माथाशी, ही जी नस, ही जी शीर आहे ही एकच आहे. जेव्हा तुम्ही असे हात जोडता, जेव्हा तुम्ही हात असे नाभीवर ठेवता आणि जेव्हा तुमची इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करता तेव्हा तुमचं नशीब जे साथ देत नाही, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत करत नाहीये, जेव्हा तुम्ही ती इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करता, नाभीवर हा हात जोडून तुम्ही ठेवता, तेव्हा तेच तुमचं नशीब बदलायला लागतं. तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागतं, तुमचं भाग्य जे आहे ते बदलायला लागतं. शिवाय रात्रीची वेळ असेल किंवा पहाटेची वेळ असेल, या वेळामध्ये ब्रह्मांडाची शक्ती ही दुपटीने प्रभावित असते. जेव्हा ही बोटं आकाशाकडे असतात आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीने तुमची इच्छा व्यक्त करत असता तेव्हा थेट तुमची या हातामार्फत, या बोटांमार्फत तुमची इच्छा ब्रह्मांडाकडे पोहोचली जाते आणि जेव्हा तुमची इच्छा ब्रह्मांडाकडे पोहोचली जाते तेव्हा कितीही कठीण असणारी ती इच्छा ही 21 किंवा 41 दिवसांच्या आवर्जून पूर्ण होते. याला खर्च नाहीये, काहीच नाही, फक्त मनात विश्वास, श्रद्धा आणि पॉझिटिव्हिटी ठेवून ही एक साधी सोपी क्रिया करायची आहे. लाल किताबमध्ये सांगितलेला हा उपाय आहे, खास उपाय आहे, इच्छापूर्तीसाठी हा विशेष उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कोण कोणाला या उपायाने अनुभव येतील त्यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये मला आवर्जून कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.